आता तुम्ही किती दिवस झाले याचं हार्वेस्टिंग आता करताय? एक 3 महिने. 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये 20 गुंठ्यात किती ट्रे गेले असतील? एक 1,500. 1,500 गेले. हा. म्हणजे 1,500 ट्रे गेलेले आहेत, बरोबर ना? आउटर म्हणजे एका आउटरमध्ये 7 ट्रे असते ती. बरं. तसं आम्ही 75 आउटर काढलं. यावेळेस म्हणजे आमचं रेकॉर्ड आमचं 100चं चाललंय. हां होईल. म्हणजे कधीतरी एक दिवस 100 आपलं आउटर निघेल रोज. रोज 100 आउटर म्हणजे ट्रे किती? 100 गुणिले 7, 700 ट्रे. 700 ट्रे रोज, तेही आता 1 आपण- एकरपेक्षा कमी वावरात. हा 13,000 ट्रे गेलाय आपला. 13,000 ट्रे. हो. आणि सिंगल पण नीट काय पण धरला नाही. आणि साधारणतः याचं किती खर्च आला असेल तुम्हाला? एक लाखाच्या आसपास. 1 लाखाच्या आसपास खर्च आला. आणि 1,500 ट्रे गेले, किती पैसे झाले याचे? काय 1,500 ट्रेचे 1.5 लाख. 1.5 लाख रुपये झाले. हो. माझ्या टाळक्यात तीच असतं. मी कधी 500चा दर धरला नाही, कधीच काय नाही. मग 100चा दर काय होतं? 100चा धरला आणि हा. वरचा खर्च धरू आपण. हा, हा. भरपूर किती बी काय बर, आला बर, तरी बर. त्याचा हिशोब धरायचा. बरोबर. बागेलाच खर्च करायचा बरोबर. वरचा. आता बाबा 13,000 ट्रे 100 रुपये गेलं, 13 लाख राहिलं, बाकी सगळा खर्च करा. 1 लाखाचा बेसल डोस लावायच्या अगोदर आणि 50,000चा बेसल डोस हा मल्चिंग करायच्या अगोदर 8 दिवसांनी. म्हणजे 8 दिवसात 1.5 लाखाचं मटेरियल किती एकरला टाकलं? 35 गुंठ्याला. आता 8 अरे काय दिवसाची जुगार पट्टी आहे. खेळता का काय करता तुम्ही? 8 दिवसाची पट्टी 3 लाख आहे. असं 5 होते ना. दिवसाची 2.5 लाख आली. 5 दिवसाची 2.5 लाख आली. आणि असं किती महिने चालू आहे कार्यक्रम? आ, एक शार आहे याच्यामध्ये एवढी, हे बघ पूर्ण. आणि बेडला बोट लागायला जागाच नाही कुठे, एकदम काय कडक झालं. बोलावं धरतं असे जमिनीला काय केलंय भेगा, बॅगा आणि आतमध्ये माती काय डायरेक्ट चहा पावडर आहे. चहा पावडर. म्हणजे मॉइश्चर एकदम मेंटेन आहे. हे परिवार जाधव परिवाराचा फोटो आम्ही 2दा काढला का हो? हो. पहिला फोटो त्यांनी घरात लावलेला आहे, घरात आहे. बरोबर. आपली सुरुवात कधी झाली आपल्या नात्याची? 2019 ला 2019 त्याच्या पहिली. आधी मी चालू केलं, पण 2019 ला व्हिडिओ पहिल्यांदा काढला. आमच्याकडे आला. 2019 मध्ये तुम्ही घराजवळ स्ट्रॉबेरी केली होती. हा, तेव्हा त्यालाच ते- केलं. त्या 16 गुंठ्यामध्ये किती पैसे झाले होते? ते तिथं तरी 10 लाखाच्या पुढे गेलेलो. त्याचे 10 लाख रुपये तेव्हा झाले होते. हो. ह्या वर्षी इतकं उत्पन्न कधीच नाही निघालं. आजपर्यंत नाही? कधीच नाही. म्हणजे तुम्ही पहिले SCT मध्ये रेकॉर्ड काढायचं तोडलं, आहे ते रेकॉर्ड. रेकॉर्ड पण- तोडलं. पण वैदिकनं त्याच्या डबल तोडलं. वैदिकनी त्याच्या डबल. आम्हाला कसं व्हायचं, 40 ते 50 आउटर निघायचं, हा पण आम्ही यंदा 75 आउटर वर गेलो. आउटर म्हणजे एका आउटर मध्ये 7 ट्रे असते ती. बर. तसं आम्ही 75 आउटर काढलं. यावेळेस म्हणजे आमचं रेकॉर्ड आमचं 100चं चाललंय. हा होईल. म्हणजे कधीतरी एक दिवस 100 आपलं आउटर निघेल रोज. रोज 100 आउटर काढायचं. म्हणजे ट्रे किती? 100 गुणिले 7, 700 ट्रे. 700 ट्रे रोज, तेही आता 1 आपण- एकरपेक्षा कमी वावरात. हा. आतापर्यंत किती टन माल गेला? 13,000 ट्रे गेलाय आपला. 13,000 ट्रे. हो. आणि सिंगल पनीर काय पण धरला नाही. तो 4,000 पनीर दिलाय. बर 200 ग्रॅमचं एक पनीर. बर. म्हणजे 250 जर पकडला 30 लाखाच्या पुढे क्रॉस झाले, बरोबर आहे ना? माझ्या टाळक्यात तीच असतं. मी कधी 500चा दर धरला नाही, कधीच काय नाही. मग 100चा दर काय होतं? 100चा धरला आणि हा. वरचा खर्च धरू आपण. हा, हा. भरपूर किती बी काय बर, आला बर, तरी बर. त्याचा हिशोब धरायचा. बरोबर. बागेलाच खर्च करायचा बरोबर. वरचा. आता बाबा 13,000 ट्रे 100 रुपये गेलं, 13 लाख राहिलं, बाकी सगळा खर्च करा. 2 दिवस लाईट नसल्यामुळे सगळी रोप वाळली. सगळी वाळली, सुकली. वाळली. लय ऊन पानाचा हा आरची पूर्ण झालेली. सगळी. सगळी. टोटल जेवलं नाही आम्ही त्या दिवशी घरी. म्हणजे तुम्ही जेवले नाही, झोपच नाही ना रातभर. का तर लाईट नाही, काय करायचं काय म्हणजे मेहनत रोप चाललं. अशी वाळून गेली. अशी वाळून गेलेली. बर. किती बाय कितीचा बेड आहे हा? 4.5चा आहे. 4.5चा बेड आहे हा. हा. अच्छा. तुम्ही दरवर्षी कितीचा बनवता? 4.25, 4. म्हणजे यावर्षी पाऊण फूट वाढवला. हा. बर. रुंद बेड बनवण्याचा काय उद्देश होता?
पूर्ण बेडमध्ये कालवलं का रेषा घेतल्या? रेशी एक मोठी चळ मारली अच्छा, मधी कुदळीनं मधी म्हणजे बेडच्या मधी, मधीच. आणि त्याच्यामध्ये खत भरलं, खत भरलं मोजावलं, परत खड्डे घेतले, मग लावायला खड्डे घेतले. त्यात भरलं आणि Same. मग लागण केली. Same. सेम तसंच. म्हणजे 2 बेसल डोस लावायच्या अगोदर झाले. आधी झाले मग अरे लागण केली. देवा. हा. तिसरा कधी टाकला? कागद टाका मल्चिंग टाकायची वेळेस. मल्चिंग टाकाय किती दिवसांनी टाकला तुम्ही मल्चिंग? मल्चिंग एक 8-10 दिवसांनी टाकतो. अहो, तो बेसल डोस केवढ्याला झाला तो? म्हणजे तुम्ही मोठा बेसल डोस आधीच टाकला. एक लाखाचा बेसल डोस लावायच्या अगोदर आणि 50,000चा बेसल डोस हा मल्चिंग करायच्या अगोदर 8 दिवसांनी. म्हणजे 8 दिवसात 1.5 लाखाचं मटेरियल किती एकरला टाकलं? 35 क्विंटल. आता 8 अरे काय दिवसाची जुगार पट्टी खेळता का काय करता तुम्ही? 8 दिवसाची पट्टी 3 लाख आहे. असं 5 होते ना. दिवसाची 2.5 लाख आली. 5 दिवसाची 2.5 लाख आली. आणि असं किती महिने चालू आहे कार्यक्रम? आ, दिवाळी. आणि आता खाली जमिनीला भेगा गेल्या. हा कुठे? बेडच्या बाहेर. बाहेर लांब बेड पशे जमिनीला काय केलंय? भेगा. बॅगा आणि आतमध्ये माती काय? डायरेक्ट चहा पावडर आहे. चहा पावडर. म्हणजे मॉइश्चर एकदम मेंटेन आहे. तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं करता? अमृत जेल ते तुमचं किती गेलं असेल? ती माझं चांगलं बॉक्स 2 गेलं असतील. येत नाही. एका एकरला म्हणजे तुम्ही संपल्यावर आणत नाही. नाही माझं कायम शेडात बॉक्सच असतील. आत्ता कोणी पण म्हणून प्लॉट आत्ताच आहे ताजा, बरोबर आहे. याला आत्तापर्यंत 13,500 ट्रे काढून झाले, बरोबर आहे. 30 लाखाच्या पुढे पैसे झाले, तरी पण आताही त्याला तेवढाच माल आहे. आणि मालाची क्वालिटी अशी आहे. काही प्लास्टिकचं आहे. जर कोणाला समजा भास्कर जाधवांसारखं रेकॉर्ड तोडायचा असेल तर पहिलं याच्या मागचं काय समजलं पाहिजे? सायन्स. या मातीला 9 वर्ष एससीटीच्या खतांची काय आहे? सवय. सवय. आणि वैदिकच्या कधीपासून वापरताय? 2 वर्ष. म्हणजे 2 वर्षापासून वैदिक वळाले तुम्ही. तीस 7 single फळं ची बसायची. करायची. सहज बसता. आणि जनरली त्याचा नियम आहे 12 फळं भरायची. हा. मी त्यांना फोन केला, तुम्ही येऊन इथं मला बसवून दाखवा, मी बसवेन. तो म्हणे 12 बसवा. मी 6च बसवली. अरे 12चा असला तर 12 बसवील ना. माल 12चा असेल तर 12 बसवील. आणि माल 12चा कधी येतो? त्याला म्हणा केमिकल वापरल्यावर. 14 वळीत हा 23 आउटर निघालेलं. बर. त्याच्या जन्मात कधी निघाल नाही. कधी नाही. त्याकडे वळीत त्या 14 लाईनीत हा आम्ही आपलं तर 23 आउटर निघाल. बरं. आता किती दिवस चालेल हा प्लॉट? ही मी तुम्हाला नाही म्हणलं, ही पुढचं रेकॉर्ड सांगू शकत नाही. वैदिक म्हणजे जवळ चालेल, चालेल. जवळ चालेल. नमस्कार शेतकरी मित्रो. आज आपण सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये जळगावमधले सर्वांचे परिचित स्ट्रॉबेरी किंग, ज्यांनी यावर्षी फक्त उत्पन्नाचं रेकॉर्ड नाही तोडलं, उत्पादनाचं रेकॉर्ड नाही तोडलं, तर त्यांनी जेवढे जगामधले संशोधन आहे स्ट्रॉबेरीवरती, जे प्रोटेक्टिव्ह फार्मिंगमध्ये नेट हाऊस असेल, पॉली हाऊस असेल, ग्रीन हाऊस असेल, याच्यामध्येही जे त्यांना कधी जमलं नाही स्ट्रॉबेरीच्या बाबतीमध्ये, असं एक फार सुंदर अशा प्रकारचा विक्रम आणि एक चमत्कार त्यांनी घडून आणलेला आहे. आणि तो चमत्कार पाहण्यासाठी आपण रात्री उशिरा का होईना आपण त्यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत. सकाळी तुम्हाला याचं जे पूर्ण सकाळचं जे दिवसाचं चित्रण आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर नमस्कार भास्करराव. हां, त्या भास्कररावाबरोबर त्यांची सगळी फॅमिली बसलेली आहे, बरोबर आहे. कोण कोण आहे शेजारी? कोण आहे? ही आमची मंडळी. हे स्ट्रॉबेरी किंग. आणि उभे राहा, हे स्ट्रॉबेरी प्रिन्स. टाळा वाजवण्यासाठी. याचा दर रविवारी स्टेटस ठेवायला लागतो. याचा कंपल्सरी. कंपल्स. काय कट वैताग आहे बाबा तुझा. हां, लहानपणापासून नाही. कृषी अमृत घेऊन तुरतुर तुरतुर नाचतो, बरोबर आहे की नाही? ओके. शेजारी कोण आहे? ही मंडळी. अच्छा. भाऊजाई. थोरला भाऊ मुलगा. आणि भाऊजाई. हा, बर. ह्यो थोरला मुलगा. का हो, पैसे जास्त आल्यावर तुम्हाला असं उड्या नाही मारावंसं वाटत का? भाऊ भाऊबंदकी सुरू नाही होत का? हा, पैसे आल्यावर तर माणसाला लई भाऊबंद काय करता? मी हे केलं, मी हे केलं, तो काय केलं, नाही का? बर, चांगलं आहे. इकडे कोण आहे? बर बर.
आणि हे कोण आहे? हे थोरला मुलगा थोरले तुमचे चिरंजीव. चिरंजीव. ओके. हे परिवार जाधव परिवाराचा फोटो आम्ही 2दा काढला का हो? हो पहिला फोटो त्यांनी घरात लावलेला आहे, घरात आहे. बरोबर. आपली सुरुवात कधी झाली आपल्या नात्याची? 2019 19ला 2019 त्याच्या पहिली. आधी मी चालू केलं पण 2019ला व्हिडिओ पहिल्यांदा काढला. आमच्याकडे आला. पहिल्यांदा 2019 मध्ये तुम्ही घराजवळ स्ट्रॉबेरी केली होती, हा, तेव्हा त्यालाच ते- केलं. त्याचा व्हिडिओ पाहिला आपण. ते किती गुंठे होतं? ती 16 गुंठ त्या 16 गुंठ्यामध्ये किती पैसे झाले होते त्यावेळेस? त्यावेळेस भरपूर झालं. तरी पण किती झाले? लॉकडाऊनमध्ये ते तिथं तरी 10 लाखाच्या पुढे गेलेलो. त्याचे 10 लाख रुपये तेव्हा झाले होते. हो. त्यानंतर परत एवढा मोठा कधी लॉटरी लागली होती का? ना लागत चालली पण ह्या वर्षी इतकं उत्पन्न कधीच नाही निघालं. आजपर्यंत नाही? कधीच नाही. म्हणजे तुम्ही पहिले SCT मध्ये रेकॉर्ड काढायचं तोडलं, आहे ते रेकॉर्ड. रेकॉर्ड पण- तोडलं. पण वैदिकनं त्याच्या डबल तोडलं. वैदिकनी त्याच्या डबल आम्हाला कसं व्हायचं 40 ते 50 आउटर निघायचं, हां पण आम्ही यंदा 75 आउटरवर गेलो. 75. आउटर म्हणजे एका आउटर मध्ये 7 ट्रे असते ती, बर. तसं आम्ही 75 आउटर काढलं. यावेळेस म्हणजे आमचं रेकॉर्ड आमचं 100 चाललंय. हां होईल. म्हणजे कधीतरी एक दिवस 100 आपलं आउटर निघेल रोज. रोज 100 आउटर काढायचं. म्हणजे ट्रे किती? 100 गुणिले 7 700 ट्रे. 700 ट्रे रोज, तेही आता 1 आपण- एकरपेक्षा कमी वावरात. हा आपलं आता कसं आहे रोज 500 ट्रे ह्या वरातनं जात होता. किती दिवसातून काढता तुम्ही हे? ही 6 महिने झालं चालूच आहे रोज? रोज. आम्ही आता सगळी आहे ना जवळ 2.5-3 महिने झालं 500 ट्रेला खालीच नाही. दररोज चालू आहे. किती वेळ लागतो तोडायला? सकाळी 8 ते 4 4 रोज? रोज रोज 500 ट्रेच्या पुढे पुढे. या 1 एकरमध्ये? हो हो. काय बोलायले ते? 1 एकर पण नाही पूर्ण. बरं मला सांगा आत्तापर्यंत किती टन माल गेला? 13,000 ट्रे गेलाय आपला. 13,000 ट्रे? हो. आणि सिंगल पनीर काय आपण धरला नाही. सिंगल पण धरला पण नाही? तो 4,000 पनीर दिलाय. बर 200 ग्रॅमचं एक पनीर. बर. ती आता हिशोबात धरला काय नाही, हिशोबात झालं? नाही तुमच्याकडे? नाही म्हणजे काय बेरीज केली नाही. बरोबर. एवढीच केली. साधारणतः 13,000 ट्रेचे सरासरी रेट समजा हायेस्ट किती मिळाला? 700. किती दिवस मिळाला तो? सुरुवातीला एक 2 आठवडे 700. 2 आठवडे. नंतर 500. 500 किती आठवडे? ते आता वहीत सगळं आहे. एक सरासरी अंदाजे 500 चालला चांगला, परत 450, 400, 350. 350 भरपूर. 350 मध्ये खूप माल गेला. लय माल घ्या. म्हणजे सरासरी तुम्हाला 300 250-300 रुपये बाजार भेटला. आता 150 130 चाललाय. बर. तरी आपण सरासरी 150 धरला तरी अगदी आपलं 150 सरासरी कसा धरणार? सरासरी मागचा 350 आहे ना, मग सरासरी होईल 300 काय 250. होतंय, माणसाला खरं वाटणार नाही. खरं वाटायचं काय संबंध आहे इथं? आता कोणाला काय वाटतं त्याचा काय संबंध आहे? म्हणजे भरपूर तसंही झालं. म्हणजे 250 जर पकडला 30 लाखाच्या पुढे क्रॉस झाले, बरोबर आहे ना? काय रे, बरोबर आहे का? कुठे ठेवले पैसे? त्यानंच मी आपलं ट्रे हा आज मी एपाय त्याला ट्रे लावलेलं. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. एकरी 25 लाख प्लस. आमचा अंदाज कसा असतो 10,000 ट्रेचा दरवर्षी असतो. 100ला गेला तरी 10 लाख. आमचं म्हणजे ती गणित म्हणजे तुम्ही ह्या हिशोबाने लावता का 100 रुपयांनी जरी ट्रे गेला तरी 10 बाजार लाख. किती मिळू दे? लोक हा. काय म्हणता बाजार नाही, बाजार नाही, बाजार नाही. तुम्ही काय म्हणता क्वांटिटी काढायची. माझ्या टाळक्यात तीच असतं. मी कधी 500चा दर धरला नाही, कधीच काय नाही. मग 100चा दर. 100चा ट्रे धरला रेट तुम्ही, बरोबर आहे. आणि 10,000 ट्रेचं टार्गेट ठेवलं. यावर्षी आणखी काय 13,000. होतं 100चा धरला आणि हा. वरचा खर्च धरू आपण. हा, हा. भरपूर किती बी काय बर, आला बर, तरी बर. त्याचा हिशोब धरायचा. बरोबर. बागेलाच खर्च करायचा बरोबर. वरचा. आता बाबा 13,000 ट्रे 100 रुपये गेलं 13 लाख राहिलं, बाकी सगळा खर्च करायचा. तुमच्या इतिहासामध्ये महाबळेश्वर असो किंवा सातारा असो किंवा तुमचा सगळा या भागाचा परिसर, स्ट्रॉबेरी करणारा सगळा परिसर, हायेस्ट किती दिवस स्ट्रॉबेरी चालते? ना आता फुल महाबळेश्वर स्पीडने? फुल स्पीडनं म्हणजे आता संपल्या बागा. हे सांगत होते नंतर लावलेल्या संपल्या म्हणे. हो तुम्हीच म्हणले, कोण म्हणत होते मग? महाबळेश्वर सर्वात लेट लागवड आहे. ती संपली. बर. हे लागवड कधी आहे याची? ही 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर. बरं लावलं तेव्हा काय झालं म्हटले? लागण केली आम्ही. कोणती व्हरायटी ही? ही विंटर हे मोरानो. मोरोना. बरं लागण बिगण केली व्यवस्थित. रोप आपली बरं. सगळ्यात एक नंबर होती. बरं, कारण तुमच्या घरचे रोप? घरची रोप 15 रुपयाला एक झाड मागत होती. लोक हो मग 10 किती हजार रोप? 16,000. 16,000 रोप 15 रुपयाला मागत होते. किती पैसे झाले असते सर? 2 लाख? 40,000. तेवढ्याचे नुसते काय होते? 3 गुंठच होतं. होते रोप होते. ओके. पण आपण दिले नाही, ती लागण केली. सगळे लावले? लावले. किती क्षेत्र आहे सगळे? हे 30-35 गुंठ आहे. 35 गुंठे.
35 गुंठ्यामध्ये तुम्ही 16,000 रोपं लागण लावली. बरं, काय झालं पुढे? मोटरच म्हणजे लाईटच वरनच गेली सगळी. बर, त्यामुळे लाईट नसल्यामुळे 2 दिवस लाईट नसल्यामुळे सगळी रोप वाळली. सगळी वाळली, सुकली. वाळली, लय ऊन पानाचा हां, आरची पूर्ण झालेली सगळी. सगळी टोटल जेवलं नाही आम्ही त्या दिवशी घरी. म्हणजे तुम्ही जेवले नाही, झोपच नाही ना रातभर. का तर लाईट नाही, काय करायचं काय म्हणजे मेहनत रोपं चाललं. अशी वाळून गेली. वाळून गेलेली. बर, आणि परत मग लाईट आली 2 दिवसांनी. प्लॉट बर. बघितल्यानंतर ना प्लॉट मुलं चालू सोडून केलं द्यायचं. पाणी प्लॉट काय करायचा आता? विषय सोडून द्यायचा. विषय सोडून द्यायचा. सुरुवातच अशी, झाली तर 2 विकेट पडल्या लगेच. सगळी खतं बितं भरलेली. बर. भरपूर बेसळ डोस हा. खड्ड्यात सगळा म्हणजे बसल रोज काय भरला होता तेव्हा? SSM कृषी अमृत 10 बॅगा. SSMच्या 10 बॅगा 10 बॅग, कृषी म्हणजे अमृत 10 किती? 3-3, 2-2 अशा का सगळ्या 10? नाही, पहिल्यांदा चरी मारून 10 सगळ्या सगळ्या 10. आणि परत खड्ड 16,000 घेऊन त्या प्रत्येक खड्ड्यात परत टाकली एक मूठ. थांबा, आमच्या जरा गणितात येऊ द्या, गणितामध्ये येऊ द्या. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही बेसल डोस टाकला चरी मारून 9-9, हा सगळ्या 9-9 बॅगा, 9 बरोबर आहे. म्हणजे 9 चोक 36. 36. आणि कृषी अमृतच्या त्यात बी 10 बॅगा घेतलेल्या कृषी अमृत. पहिल्यांदा त्या 10 आणि या 36, So, सगळं कालावलं, टॉयली भरली. आणि त्याच्यावर सॉइल चार्जर नाही, हौसालच्या फवारलं. किती फवारलं त्याच्यावर? 5 लिटर फवारलं. आणि RNPH किती तेव्हा? खड्ड्यात दिलं परत 3 किलो, 3 चोक 12 किलो, 3 डोस झाले याचं 3 चोक. हे सगळे जे तुम्ही आता सांगताय, हा. हे किती डोस झाले? सुरुवातीला खड्डे घेऊन लावायच्या आधीच लावायच्या आधीच एवढा डोस? 2 डोस गेलं लावायच्या आधी. लावायच्या आधी कसं काय 2 डोस होतील? ती कसं होतं, अच्छा, 1 मिनिट. मातीमध्ये का लावले? का लावली तो पहिली 1 रेग डोस, मारून, तो 1 डोस. परत खड्डा घेऊन 1 तो डोस. कसा डोस दिला? बेड बनवला. हा. किती बाय कितीचा बेड आहे हा? 4.5चा आहे. 4.5चा बेड आहे हा. हा. अच्छा, तुम्ही दरवर्षी कितीचा बनवता? 4.25 4. म्हणजे यावर्षी 1.5 फूट वाढवला. हा. बर, रुंद बेड बनवण्याचा काय उद्देश होता? काय होतं, स्ट्रॉबेरीला खायला भरपूर लागतं कारण ह्याचा रोज हार्वेस्टिंग असतं सारखं. रोज हार्वेस्टिंग असतं. त्यामुळे मी टाळक्यात काय घेतलं, गेल्या वर्षी तिथं व्हायचं तुमच्या गणित. चाक्यात का बरं येतं, बाकीच्या चाक्यात का नाही येत? पिकाला खायला दिलं. मी नेहमी सांगतो का बाबांनो, तुम्ही तुमचा बेड काय ठेवा? मोठा ठेवा. आणि ज्या पिकाची रोज हार्वेस्टिंग होते, बरं का हो, ज्याची रोज हार्वेस्टिंग होते त्याला रोज खायला घाला. कमीत कमी हप्त्याला तर घालाल की नाही? हा. मग ते आपण काय करतो, महिन्याला घालत नाही, आणि आपल्याला फक्त अपेक्षा आहे मिळावं, वेळा. पण ते तुम्ही करत नाही. तुमचं हे राहतं की त्याला किती खायला घालील. मग आम्ही ते खड्डं घेतलं, सगळं भरलं, ऊन हा. करता लय लागत. परत ही सगळं 16,000 म्हणजे मातीमध्ये पहिलं कालवलं, हा. पूर्ण बेडमध्ये कालवलं का रेषा घेतल्या? रेशी एक मोठी चळ मारली अच्छा, मधी कुदळीनं मधी म्हणजे बेडच्या मध्ये, मधीच. आणि त्याच्यामध्ये खत भरलं खत भरलं, मुजावलं, आणि सफाई ते केली. बुजावलं मिक्स करून. हा. परत खड्डं घेतलं, मग लावायला खड्डे घेतले, त्यात भरलं, त्यात परत खत भरलं. आणि सेम मग लागण केली. Same. सेम तसंच. म्हणजे 2 बेसल डोस लावायच्या अगोदर झाले. आधी झाले, मग अरे लागण केली. देवा. तिथंच पैसे आमचं लय गेलं आणि झाडं वाळली. बरं, झाडं वाढली खताच्या आगीने नाही वाढली बरं का? नाही, आम्हाला विश्वास होता की हा, आपली झाडं जाणार ऐका नाही. ऐका, बघा, लोक लावल्यावर सुद्धा बेसल डोस टाकत नाही. तुम्ही लावायच्या अगोदर 2 बेसल डोस टाकले. मग ते कसे? कृषी अमृत 10 बॅगा, हो, भरपूर RNPH 9 बॅगा, RNPHच्या 3 किलोचं. 3 किलो. म्हणजे एवढं मटेरियल तुम्ही 2दा टाकलं हो, आणि लावलं आणि वाळलं. वाळ. पुढे पुढं मग पाणी लाईट आली की मग वाईज पाणी सोडलं. पाणी सोडलं दिवसभर. 2 पाईपा आणल्या मोठ्या बर, नळाच्या, हा, तिकडून जोडायचे इकडून जोडायचे, सगळी झाडं आम्ही पाणी घातलं. स्वतः हो, 8 जणांनी. ड्रीपवर राहिले नाही तुम्ही पोरं बी अवलंबून? होती सगळी. ड्रीप बी लावून दिली? सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अंधार पडला तर पाणीच घाल. पाईपने कुणी पंपानं आणली पंप घेतला. ज्याला जे जमेल बादलीने, पाईपने, नळीने सगळे होल तुम्ही भिजवले. भिजवली. मग तवा शांत पडले. मग झाडं हळूहळू. आणि आदल्या दिवशी 2 दिवस झोपले नाही. नाही, झोपच लागणार. आता काय करायचं, मेंदू चालला याला. कोण जेवलंच नाही तर जेवला पण नाही. बघून जेवणच गेलं. टॉयलेनं पाणी आणावं इतकं ऊन लागत होतं की तिरमिरी. मला एक सांगा, ऑक्टोबरचं हिट काय साधं राहतंय का? मग तीच की आम्हाला मेंदू चालत नव्हता. व्यापारी आमचा आणि बघा बघा, याचा अचानकच हा. पाऊस उघडला. 2 तासाला याचा बघायचा, रोप वाळती ती जायचा. व्यापारी त्याला काय घेणं? जोडीदार खास आहे आपला. आपला आपल्या जोडीदार. जीवावर. अच्छा, 13,000चं गिऱ्हाईक आहे. एका ट्रेवर त्याला समजा 200 रुपये जरी भेटले, 500 रुपये जरी भेटले, एका ट्रेवर 500 जातो ना, 100 जरी भेटले त्याला, तर किती झाले ते? किती झाले? त्यात कसं होतंय 13 लाख रुपये झाले ना. व्यापारी 50 भेटले तरी 6.5 लाख, 7-8 लाखाचा माणूस. घरातलाच व्यापारी अगदी घरात. चांगले चांगले, ठीक आहे, पैसा जाऊ द्या, पण प्रेम आहे तुमच्यावर. हो, लय बरं, मग मग तीच की तिथनं मग आमचं चक्रा मारायचं ते? चक्रा मारायचं. तिथनं मग फळ व्हायचं. 8 दिवसानं हिरवा 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 दिसायचा. व्हायला लागला.
जी परिस्थिती म्हणजे वर पानं वाळली पण खाली त्याचं जी ते गाठ होती ती काय होती, राहिलं. जिवंत होती. कारण ती कशात होती, खतामध्ये होती. खतामध्ये त्या खताच्या मॉइश्चरनी गाठ वाळू दिली नाही. नाही. लक्षात आलं का सगळ्यांच्या? खताची गाठ होती मध्ये. आपल्या SSM ला मॉइश्चर आहे, कृषी अमृतला मॉइश्चर आहे, आणि त्या दोघांमुळं आणि आपली रोपं त्याच्या होती म्हणून ती जमली. आणि रोपं सुद्धा वैदिकच होती. सगळी मग त्याला ते खाद्य माहिती होतं पहिलंच, हो. ते त्यांनी लगेच काय केलं, खाली ओढलं. बरोबर. बरं, मग एकदा तुमचं चालू झालं, चालू झालं. काम चालू झालं, किती दिवसात माल सुरू झाला पहिला? 6 महिन्यात 1.5 महिन्यात तोडा चालू. मग तिथनं हळूहळू जे सेटिंग म्हणजे परत आली जाग्यावर, हा. मग तिथनं काय नाही. मग मग बागाचं काय विषय मग तुमचा आता रुटीन, तुमचा माल किती दिवसांनी चालू झाला? 6 महिन्यात 1.5 महिन्यात जी चालू झाला ती तिथनं अजून बंदच नाही. बंदच नाही. ऑक्टोबर, नोव्हेंबर कधी चालू झाला? नोव्हेंबर माल कधी चालू झाला? डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाला असेल चालू. डिसेंबरच्या. पहिल्या आठवड्यात हा. बरं, सगळं काम तुम्हीच करता घरी? हो, नाही सगळं- बाहेरच्या बायका बाहेरच्या 10 असतात की? गरज पडली तर? नाही, नाही, असं कधी होतं का तुम्ही बसलेले आणि तेच कामं करता? नाही, नाही असं नाही कधीच आम्ही सगळी अडचण हॅलो, मालकांनो लक्ष द्या. स्वतः काय करतोय, सगळी फॅमिली कामाला लागते एक विचाराने, फॅमिली नाही. हे स्ट्रॉबेरी प्रिन्स सुद्धा काय काम करतो, हा दर रविवारी फक्त सगळं खायचं काम करतो ट्रे बनवतो. सगळे. हा. जी गावल ती नाहीत ना, तुम्ही फुलांच्यात गेलेला, हा. त्यांचे मोठे भाऊ आहेत, त्यांच्या बरोबर हे लावलेली पैज लावलेली. काय? 50 ट्रे मी बनवणार आबा एवढ्या वेळात, तुम्ही मला जेवायला न्यायचं हा, हॉटेलमध्ये. हॉटेलला. याला काय पैलवानी राव तू. काल परत परवा दिवशी हार्वेस्टिंग होतं रविवारी. हा तर त्या लेडीजने एका त्याला पैज लावली, एक ऑर्डर भरून दाखव. हा, एक राउटर म्हणजे किती किती पनीर? ट्रे, सात 7 ट्रे. आणि पनीर किती? 7 ते 8 म्हणजे 56 पनीर 8 पनीरचे एक ट्रे, आणि अशा 7 पनीरचा एक आउटर, म्हणजे तो आउटर. 7 ट्रेचा बटन 7 याचा एक आउटर, 56 भरली आणि एक आउटर यांनी भरला. भरला. काय खरं नाही बाबा तुझं, एवढे गाल काय फुकटवर आले का? अजून दोघांनी भरला हे चौथा मोठा अच्छा, भाऊ दोघांनी. आता बघा, तुमचा जो, मला सगळ्या शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे, स्ट्रॉबेरीच्या बाबतीमध्ये आपण बघतो स्ट्रॉबेरीचं झाड याचं म्हणजे याचं वयच नाही होऊ राहिलं. काय कारण आहे? मी काय म्हणतोय, त्याला वय काय नाही होत याचं? माती बघा, ज्यानं माती कुणी बी हातात घ्या टोचली, म्हणजे याच्या खालची माती जर हातात घेतली, आणि आता खाली जमिनीला भेगा गेलाय. हा कुठे? बेडच्या बाहेर. बाहेर लांब बेड पशे जमिनीला काय केलंय, भेगा, बॅगा आणि आतमध्ये माती काय, डायरेक्ट चहा पावडर आहे. चहा पावडर. म्हणजे मॉइश्चर एकदम मेंटेन आहे. तुम्ही पाणी व्यवस्थापन कसं करता? मी दिसाडच 1 तास मिपून गाड्या दिवसाआड घड्याळ लावून 1 तास पाणी देता? हो, असला उन्हाळा आहे बरं. तरी एवढ्या उन्हाळ्यामध्ये फक्त 1 तास? 1 तास. म्हणजे सगळ्यात कारण हे मेन, डोंगरी पीक आहे. सगळ्यात मेन गोष्ट काय आहे, पाणी व्यवस्थापन. हे बघा, पाणी ज्याला व्यवस्थापनामध्ये कळेल हा, त्याला कारण शेती तुमच्या भागामध्ये पाण्यामध्ये काय आहे, भरपूर क्षार. क्षार आहे. एवढ्या महागड्या पिकाला समजा एवढे पैसे झाले, 25-30 लाख रुपये, एखादा माणूस काय करेल, लगेच पाण्याचं फिल्टर मशीन आणेल, ते व्हेंचुरीन, ते नाटकं. पण ते त्यांनी केले का? नाही. तुम्ही यासाठी एक आयडिया वापरली की पाणी मापात द्यायचं, आणि त्याला रेग्युलर काय वापरायचं. तुम्ही काय वापरलं? अमृत जेल. ते तुमचं किती गेलं असेल? ती माझं चांगलं बॉक्स 2 गेला असतील. 2 बॉक्स मी असं पुढं कधी घेत नाही. एका एकरला. म्हणजे तुम्ही संपल्यावर आणत नाही? नाही, माझं कायम शेडात बॉक्सच असतील. तुम्हाला मगाशी काय बोललो मी, गाडी कानी करायची नाही. सॉईल मला 100 रिझर्वच्या खाली पेट्रोल जाऊनच द्यायचं नाही. ही स्ट्रॅटर्जी आहे. सॉईल कमीत कमी दर वर्षी 100 टाकी फुल. 120च्या पुढे गेला. म्हणजे कुठल्याही प्रोडक्टची टाकी काय असती, फुल. म्हणजे तुम्ही अमृत जलचे आतापर्यंत किती बॉक्स वापरले, काही हिशोब हिशोब नाही. प्रत्येक तुम्ही वापरता कधी नेमकी? माझं कसं असतं दिसाड हा, आता रेग्युलर काय चालू आहे तुमचं? पहिले 3 बेसोड, पहिले 2 झाले, हा. तिसरा कधी टाकला? कागद टाका, मल्चिंग टाकायची. मल्चिंग टाकाय किती दिवसांनी टाकलं तुम्ही मल्चिंग? मल्चिंग एक 8-10 दिवसांनी टाकतो. म्हणजे 10व्या दिवशी तुम्ही परत सगळ्यावर फोकून दिलं सगळं, लय असं नुसतं. सेम बेसोल डोस हो, त्या परत? झाडाच्या बुडक्यावर पानावर पडत होतं. अहो, तो बेसोल डोस केवढ्याला झाला तो? म्हणजे तुम्ही मोठा बेसोल डोस आधीच टाकला. 2 डोस मोठे म्हणजे कृषी अमृतच्या 10 बॅगा 6,000 रुपये. ओके. त्याच्यानंतर RNPH 3 किलो, ते केवढ्याला जातं? 13,000 रुपये. ओके. 6 आणि 13 20,000 धरा, 20,000 बरोबर. त्याच्यानंतर परत तुम्ही SSMच्या 9 बॅगा. SSMच्या 4 बॅगा कितीला जातात? 3,500 रुपये बरोबर आहे ना. म्हणजे ते किती झाले, जवळजवळ 9 ते 30,000 रुपये. 30,000 आणि हे 50,000 रुपयाचा एक बेसोल डोस. असे 1.5 लाखाचे बेसोल डोस. म्हणजे 2 बेसोल डोस आधी आणि एक बेसोल डोस, म्हणजे 1 लाखाचा बेसोल डोस लावायच्या अगोदर
आणि 50,000चा बेसल डोस हा मल्चिंग करायच्या अगोदर 8 दिवसांनी. म्हणजे 8 दिवसात 1.5 लाखाचं मटेरियल किती एकरला टाकलं? 35 क्विंटल. आता 8 अरे काय दिवसाची जुगार पट्टी खेळता का काय खेळता तुम्ही? 8 दिवसाची पट्टी 3 लाख आहे. असं 5 होते ना. दिवसाची 2.5 लाख आली. 5 दिवसाची 2.5 लाख आली. आणि असं किती महिने चालू आहे कार्यक्रम? 2 दिवाळीपासून तर चालूच आहे. दीपावलीपासून हा कार्यक्रम चालू आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 4 महिन्यात आहे. फक्त आम्हाला काय होतं आता ते विंटर प्लॉट आहे ना, आपण बळबळ काढून टाकला कटाळूच. म्हणजे झाडाला रोग नाही. मी बक्षीस ठेवलंय की कुठला बी रोग बक्षीस दाखवा. ठेवलं तुम्ही? हो, किती हजाराचं? दाखवा कुठला बी आळी दाखवा, हां, थ्रिप्स दाखवा, लाल कुळी दाखवा, काय बी दाखवा. आळी दाखवा, थ्रिप्स दाखवा, लाल काय दाखवा अजून? लाल कुळी याला लय येतो, भुरी येते, एवढ्या हिटमध्ये टेम्परेचर बदललं, थंडी होती, आबाळ येतंय. आभाळ येतंय, उन्हात इथं तर दिवसा उभं राहत नाही. नाही आणि उभीच अशा राहिलं. कंडिशनमध्ये प्लॉट आहे. असं आहे. आत्ता कोणी पण म्हणून प्लॉट आत्ताच आहे, ताजा. बरोबर आहे. याला आत्तापर्यंत 13,500 ट्रे काढून झाले. हो. बरोबर आहे. 30 लाखाच्या पुढे पैसे झाले, तरी पण आताही त्याला तेवढाच माल आहे. आणि मालाची क्वालिटी अशी आहे. काही प्लास्टिकचं आहे? नाही प्लास्टिकचं नाही खाऊ बघा. काय म्हणून काय बरं लोक काय प्रश्न विचारतील. हेच द्यायला कटाळतोय. आणि एक तर व्हिडिओ रात्रीचा बनवून राहिले म्हणतील तुम्ही. नाही तरी ह्यो द्यायला राम कटाळतोय. सर काहीतरी हे आहे. ह्यो माणूस कटाळतो कशाला? तरी ह्याला हिमस गोल्ड नाही. विचारा त्याला. हिमस गोल्ड नाही म्हणजे महत्वाचं जी पाहिजे तीच नाही. का हो? डोसला भेटलं म्हणजे तुम्हाला असं जळता का तुम्ही यांच्यावर? हा, गाववाले जळता बरं का तुमच्यावर? मला आता आता ह्याला केवढा विचार- बंगला बांधतील बा अहो, आता? याला 3 डोस, कारण ह्याची वेळ आम्ही थांबत नाही. त्याला पहिल्या डोसला सांगितलं नाही, दुसऱ्या डोसला तुम्ही नाही. जरा यांना डोस द्या ना जरा थोडा. हा, तुम्ही डायरेक्ट आम्हाला फोन करा, अजून तिकून गाडी आम्ही पाठवा. 1000 ट्रे तुम्ही एवढा वाढला. मोठा कस्टमर यांना म्हणूच नका, मला डायरेक्ट फोन करा, मी तिकून गाडी पाठवतो. 1000 ट्रेला फटका का हो बसला. प्रसाद सर? सहज 1000 ट्रेला फटका बसला. पाहिलं का? ह्युमस गोल्ड मला 1000 यांच्याकडून वसूल करा. पहा बरं का, घराच्या इटा काढावं लागतील. पैसे येते सर, पाहिजे तेव्हा पैसे येते. असं नाही हा, की बाबा, म्हणजे रोख पैसे. हो मला असं नाही उधार द्या, काय नाही. काय नाही. आता ही जादू कशी घडली? तुम्ही बेड मोठा धरला. हो. तुमचं काम मोठं धरण्याचा उद्देश काय होता? काय होतंय, दरवर्षी आम्ही प्रॉब्लेम ओळखला, ह्याला खायला भरपूर पाहिजे. बरोबर आणि मग त्याच्यात काय होतंय, बायका इकडून बसते, त्यामुळे हे बेड दबतो. बरोबर. ती मुळ्या अर्धी दाबून जाते. दाबून जाते. जसं आता मी बसलोय. हा, हा, असं अंतर वाढवल्यामुळं आतल्या मुळ्या राहिल्या ना आता. सेफ राहिल्या. हा म्हणजे तुम्ही मुळ्यांची काळजी घेतली. दुसरा नंबर काय, तुम्ही रोपं कमी केले. हा. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही किती रोपं लावायचे पहिले? आता ह्याला जशी- अंतर किती वाढवलं तुम्ही? पहिलं 4 फुटात 18,000 रोप बसायचं, आता 16च बसलं आपलं. म्हणजे 2,000 रोपं काय केले? कमी केली. कमी केले. म्हणजे अंतर अर्धा फूट वाढवलंय. वाढवलंय. म्हणजे अंतर अर्धा फूट वाढवून सुद्धा 4 फुटाचं 4.5 फूट करून सुद्धा रोपं 2,000 कमी बसवले. हे का दुसरी केलं? गोष्ट काय झालं, हा या वावराला एक सरी सरळ नाही. हा, म्हणजे सगळ्यात पाणी- तिरपे बघायचं बघितलं ना? सगळं तिरप पाणी बी पाणी व्यवस्थित नाही. एकसारखं जात नाही. म्हणजे पाणी एकसारखं जात नाही. उतार आहे वावराला सगळा. बघा ना. हो. आणि इथं काय होतं, दलदल वावर आहे. हा, म्हणजे पावसाळा लागला, यंदा पावसाळा जास्त हा. होता. ह्या वावरात शिरायची येत नाही. अच्छा, पाणी सगळ्या साचतं. बागचं पाणी इथं येत. अरे बापरे. एवढं गुडघे तुम्ही काय? हे रोप लावाय होतेत ना रोप. वाळगोळ्या. म्हणजे पाण्यातून कॅरेट नेले. हो, ही म्हणजे वरचं मऊ. तुमच्या सऱ्या आशा पाहिजे होत्या, पाणी वाहून गेलं नाही, असतं. नाही. कसं बी रान काय दलदलीच आहे. झालं, बेड वरती होतं त्यामुळे वाळलं आणि वर खाली वापसा. चिखल राहिला. हे रान दलदलीच आहे. हो. म्हणजे एससीटीचा बेसल डोस असल्यामुळे त्यात पाणी घुसलंच नाही. नाही, वरती पाणी खालीच राहिलं. खालीच राहिलं. बेडची हाईट किती हाईट आहे बेडला आता? किती आहे हो? हा, 2-2.5 फुटाची काय आहे हाईट. म्हणजे पाणी यायचं आणि वाहून जायचं. असल्या पूर्ण चिखलात- दलदल. हो, दलदल. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही किती महिने काढले? सुरुवातीला 3 महिने. एक महिना ऑक्टोबर, काढला. नोव्हेंबर, डिसेंबर. तसल्या चिखलात तो आम्ही- नोव्हेंबर पर्यंत पाऊस होता ना? हो. 2 महिने काढले ना? पाय पहिले उघडल्यावर आपण कागद टाकला नाही. 1.5-2 महिने पाऊस कशात चालू गेले याचे? पाण्यामध्ये पाण्यात गेले. गेले. बरोबर आहे ना? म्हणजे 1.5-2 महिने पाण्यात होतं. मग मला सांगा आता, पाण्यामध्ये एवढं मोठं पाणी, आत्ता हीट किती जास्त आहे? मध्ये आखी काय गेली आहे? थंडी. थंडी. आणि आता एकदम काय आहे? हीट आहे. तरी पण त्याच्या हेल्थवर काहीच परिणाम. काय वाटतं तुम्हाला? त्यांनी तर वल्यावर बेसल डोस मधला पहिलेच घ्यायचा टाकले. नाही तर सगळे मला म्हटली की सावली कर. बर, म्हणलं आपण नाही कर सावली. सावली करा म्हणे. हो.
प्लॉट म्हणजे सल्ला देणारे खूप लोक आहेत. सल्ला रोज मला मागं लागते त्या हा. सावलीकर अजून प्लॉट 2 महिने चालू. हा म्हणजे सावलीकर म्हणजे तो पांगळा होईल. आम्ही म्हणलो आम्ही पांगाळतोय पण ही पागळ ना. जर कोणाला समजा भास्कर जाधवांसारखं रेकॉर्ड तोडायचा असेल तर पहिलं याच्या मागचं काय समजलं पाहिजे, सायन्स. तुम्ही किती वर्षापासून युजर आहे या मातीमध्ये? 10 वर्ष झाली. या मातीला 9 वर्ष एससीटीच्या खतांची काय सवय. सवय. आणि वैदिकच्या कधीपासून वापरताय? 2 वर्ष. 2 वर्ष झाले. मी आलो होतो 2 वर्ष झाले त्याला. म्हणजे 2 वर्षापासून वैदिक वळाले तुम्ही. वळाले. तुमचा आधी विश्वास होता का? नाही ती काय व्हायचं मला ती पावडरीची आयडिया गावली. मी आता हळूहळू बदल करत करत दुसरं डोकं चालवत वैदिकचं कसं वापरायचं ते आता डोकं वेगळं चालू. बरोबर. म्हणजे पावडरचं तुम्हाला गणित आवडत नव्हतं. पण तुम्ही मी आता म्हणले काय केलं तीच की एक 3 इंची पाईप घेतली, हा त्याला सगळीकडून होलं मारली, बर खाली एक टोपान लावलंय बर आणि त्याला साडीच्या 2 अशा पेंटिंग शिवले त्या हा आणि त्याला फिल्टर केला त्याचा. त्याला फिल्टर केलाय. हा. त्यात फुटबॉल टाकायचं आणि मिशन चालू करायचं. 200 लिटर आठवड्याला चालू वैदिक. ड्रीप मधून. LSQ परत Drip मधून? ड्रीप मधनं म्हणजे आता तुम्ही दर महिन्याला दर आठवड्याला काय काय देता? LSQ चालूच आहे. LSQ किती ग्रॅम देता? 2 पुढं 1200 ग्रॅम. 1200 ग्रॅम कधी 600 ग्रॅम देतो. आणि त्याच्यामध्ये एका ग्रॅमला 3 ml काय वापरता? सॉइल चार्जर. म्हणजे शिलाजी ट्रीटमेंटवर तुमचा बाग जिवंत आहे जिवंत आहे. 5 महिने. हो शिलाजी ट्रीटमेंटवर दर 8 दिवसाला द्यायचं. ती सिंगल जी पनेट असतं का नाही हा. त्यात 12 फळं भरायला लागतील. हा. आपली 6 फळं भर. हे असे असल्यावर हो आणि नाही नाही हे फळ काहीच नाही आपला व्यापाऱ्याकडे माल गेला हा. ही सगळी माणसं भास्कर पाणी प्या- जाधवाचा माल चालू उचलायचा. झाला हा. की कोण पाणी प्यायला जाणार, कोण लग्नीला जाणार. का बरं? आउटरच आवरत नाही. आउटर आपला कोणच नाही, हे उचलत फळ काहीच नव्हतं. नाही. आपला व्यापाऱ्याकडे माल गेला हा की सगळी माणसं पाणी भास्कर प्या- जाधवाचा माल चालू उचलायचा. झाला हा. की कोण पाणी प्यायला जाणार, कोण लग्नीला जाणार. का बरं? आउटरच आवरत नव्हतं. उचलत नव्हता. हे बघा अरे बापरे. हे काय? ही 7 single फळं ची पाहिजे. बसायची. 6 बसता. आणि जनरली व्यापाऱ्याचा फोन त्याचा आला. नियम आहे 12 फळं मी 12 भरायची. फळं हा. बसवा. मी त्यांना फोन केला, तुम्ही येऊन इथं मला बसवून दाखवा, मी बसवेन. तो म्हणे 12 बसवा. मी 6च बसवतो. अरे 12चा असला तर 12 बसविल ना. माल 12चा असेल तर 12 बसविल. हे बघा आणि माल 12चा कधी येतो त्याला म्हणा केमिकल वापरल्यावर. क्वालिटी तिकडे कॅमेऱ्याकडे दाखव. बघा आपण माणसांचे दाखव. मराठी भाषेमध्ये शब्द किती विचित्र आहे पहा. मागं दाखव. तो लय 12चा आहे म्हणतो. खरं आहे का खोटं आहे? 12चा म्हणजे एकाचा नाही आहे. लक्षात आलं का तुमच्या? माल असा वाचला का नाही. तुम्ही नीट लक्षात घ्या. केमिकलवर जेव्हा माल पिकवतो तेव्हा तो पूर्ण विषारी असतो, तो टिकत नाही. आणि म्हणून तो 12चा असतो, म्हणून तो 12 बसतो. कळलं का तुम्हाला? हा किती बसतो? 6च बसतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? तेवढंच ताकद. वजन 200 ग्रॅमच येते. वजन तेवढंच. फळ आपली वाचली की ती 6 6. म्हणजे आपला माल 30 आउटरच्या 60 आउटर गेले. अरे बघा गणित, बघा गणित. तोच माल तुमचा किती भरला असता? 6000 ट्रे भरला असता. तोच माल हे डबल झाल्यामुळे, साईज झाल्यामुळे 13000 भरला. असंच ना? पनीर 70 रुपयाला जात होतं. बापरे. म्हणजे एक फळ कितीला पडत होतं? 70ला पनीर म्हणलं, एक फळ केवढ्याला पडलं? जाग्यावर. भागिले 6. वावरात जाग्यावर 70 रुपयाला जात. जवळजवळ 12 रुपये. म्हणजे 12 रुपयाला हे फळ गेलं त्यांचं. आजही बी समजा किती रुपयाला जाते? एक पनीर केवढ्याला जातं आता? 9. आताचे ते भरतो. आता 9 भरताय. हा 9 भरतो. म्हणजे 2 रुपयाला स्ट्रॉबेरी बसते आज. आणि त्यावेळेस केवढ्याला बसत होती ती? हाताचा 12.5 रुपये. हाताचा पंजा आला ना. हा डायरेक्ट पंजा झाला का? असा गणेश चतुर्थीच्या दिवशी, गणेश जयंती दिवशी गणेश जयंती. तुमच्या बागामध्ये क्षार पाण्याचे भयंकर आहे, पण तुमच्या स्ट्रॉबेरीमध्ये कुठेच पांढरं दिसत नाही. उकळून बघा, मध्ये कुठेही पांढरं पाणी दिसत. हे यांच्या रसाचं फार मोठं रहस्य आहे. काय का त्यांनी आधी बेसल डोस भरला, वरून ड्रीपमधून येणारं पाणी बेसल डोसमध्ये फिल्टर होतं. त्याच्यामध्ये असलेले जीवाणू, त्याच्यामध्ये असलेला ह्युमिक ॲसिड त्याला पूर्ण काय करतं? सॉईल चार्जर काय करतं? फिल्टर करतं. त्याच्यामध्ये रासायनिक खतं जे काही क्षार आहेत त्यांचं खतामध्ये रूपांतर होतं. झालं म्हणजे तुमच्या भागात असलेलं रासायनिक पाणी जे क्षाराचं आहे ते तुम्हाला खत म्हणून उपयोगाला आलं. संपला विषय. आता नंबर लोक तुमचे रासायनिक खतं वापरते आणि फायदा तुमचा होतो. बघा नंबर 2, तुम्ही ज्यावेळेस शिलाजी ट्रीटमेंट सोडता त्याच्यामध्ये अमृतजलचं पाणी असतं. म्हणजे ते पाणीसुद्धा तुमच्या याच्यामध्ये गेलं की त्याला पूर्णपणे क्षारांना काय करतं? बाजूला करतं. म्हणजे अशा दोन्ही प्रकारे तुमचं पाणी जिवंत, तुमची माती जिवंत, त्याच्यामुळे ह्युमस तुमचा मेंटेन झाला. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये एक इकोसिस्टम तयार झाला. जीवो जीवस्य जीवनम. म्हणजे जमिनीमध्ये असलेले जीवच या स्ट्रॉबेरीला मरू देत
नाही. या जमिनीमध्ये या मातीमध्ये तुमच्या जमिनीची जर मुठभर माती जर एखाद्याने नेली मुठभर आणि ती जर त्यांनी एखाद्या बॅरलमध्ये टाकून जर त्याने स्लरी जर बनवली तर जबरदस्त बॅक्टेरिया त्याला त्याच्यामध्ये तयार होतील. म्हणजे एवढी वड्याखालची माती जेवढी सुपीक असते तेवढी तुमच्या बेडमधली माती काय झाली सुपीक झाली. आणि हे तुम्ही तुमच्या उदारपणामुळे साध्य केलं. हे उत्तर आहे ना सतत मातीत खेळत असतो सतत त्याला काय होतं कोणास ठाऊक वावरात आले उकरतच असतं त्या बोटाला किती विकावा हां तिथं खड्डच आहे ती तुम्ही बघा वावरात. तुम्हाला एक सांगू का मी आपण सगळे जेवढे 40-50चे पुढचे आहेत ते सगळे लहानपणी माती उकरून खायचे. खरं आहे खोटं आहे? म्हणजे ही माती त्या उकरण्यासारखी झाली सुपीक म्हणून त्याला त्याच्या आतमध्ये लहान येतो त्याच्या अजून शरीर अजून प्रकृतीसारखंच आहे म्हणून त्याला त्या मातीमध्ये खेळावं असं वाटतं आहे का. अलग लक्षामध्ये बघा जिवंतपणा किती त्याच्यामध्ये. आता म्हणजे ह्या रविवारीच किती कावतोय का नाही हां तरी तिकडून बादल्या भरून माती आणते हां. त्या रस्त्यावर टाकते. जमीन सुपीक व्हावं वाटते ना त्याला. कळलं का? त्यांनी इथली माती पिशवीत गोळा केली हां आणि घरी घेऊन गेला. हा. तिथे त्यांनी शेवंतिका कोणतं रोप आणून लावलं. बघा पुढची पिढी बघा त्याला त्यांनी साईटने टाकलं. बरं ते माती. त्याला कळतं ही माती काय झाली जिवंत झाली आणि सुपीक झाली. म्हणजे तुमच्या यशाचं रहस्य काय काय आहे? तुम्ही पहिली माती बलवान केली त्याच्यामुळे तुमचं पीक काय झालं पैलवान झालं आणि शेतकरी काय झाला धनवान झाला. मला सांगा एक एकर शेतीमध्ये तुमची आखी शेती किती आहे सगळी माझे 9 एकर आहे. त्यांनी आत्तापर्यंत स्ट्रॉबेरीचे रेकॉर्ड तोडलं पूर्वी ऊसाचे रेकॉर्ड तोडले. किती गुंठ्यामध्ये किती ऊस काढला इथं पलीकडेच आहे हा. 22 गुंठे 58 टन ऊस भरले. 22 गुंठ्यामध्ये किती 58 टन 58 टन ऊस त्याला आहे काढला. ना तिकडून नेरगेलची मोठी झाडं होती बाबळी होत्या तरी पण वसवा होता तरी पण. हो आणि किती आम्ही महिन्यात म्हणलं किती किती महिन्यात शेव 18 महिन्यात गेला. 18 महिन्यात. तो तुमचा 8 महिन्याचा आणि 7 महिन्याचा रेकॉर्ड ती आहे 2.5 आहे तो पावणे तुमचा 8 महिन्यात कोणता होती व्हरायटी 86 होती आणि 7 महिन्याची ती बी 86. सगळ्यांचा 86-0चा हा रेकॉर्ड आहे. हो. म्हणजे ऊसात रेकॉर्ड आहे. स्ट्रॉबेरी तुमचा आज एक मोठा रेकॉर्ड झालं. म्हणजे तुम्हाला काय वाटतं स्ट्रॉबेरी शेती तुम्हाला अवघड वाटते का? तुमचं पान बघा आता तुम्ही सगळ्यांनी पान बघा तुमच्याजवळ पान आहे कसं वाटतं आजही बी प्लॅस्टिकचं वाटतंय कसं आहे प्लास्टिकचं पान आहे. बरं याच्यामध्ये किती क्लोरोफिल आहे बघा एवढा स्टोरेज आहे का ते पुढचे 2 महिने हटत नाही 3 महिने हटत नाही बरोबर आहे. LSQ लिप चार्जर सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर याची स्लरी तुम्ही जर भाजीपाल्याच्या पिकाला जर 15 दिवसाला देताय तर तुमचा प्लॉट कधीच हटत नाही हे आज या ठिकाणी भास्कर जाधवांनी सिद्ध केलं. अभिनंदन भास्कर जाधव. साऱ्या भारताला तुम्ही हा फार मोठा ठेवा दिलाय. आणि महत्वाचं आहे ना आता दिवसा नाही तर सगळ्या सऱ्यातनी बगळी येते पाय जातील इतक्या बगळी येते बगळे पेड मध्ये बगळी बगडी म्हणजे काय जमीन फाटली म्हणजे इथे खाली तुम्ही मगाशी बघितले ना हा तशी जमीन फाटली आहे सऱ्या सगळी फाटली सगळ्या सऱ्या फाटल्या परंतु बेडला काहीच नाही. हो म्हणते पाणी वाढवू माणसं आपली लोक काय म्हणतात बळ्या पडल्या पाणी वाढव आणि हे पिवळं कर. आणि अरे माझा लोकांना नियम- हे कळत नाही माझा पिकं नियम पाण्यावर आपला येतात का नाही, नाही आता पिकं हे कळालं पोषणावर येतात. कशा येतात तुम्ही माती जिवंत केली तुम्हाला काही भीती राहिली नाही बरोबर आहे की नाही. आज मला सांगा तुम्ही रोग दाखवा आणि पैसे मिळवा म्हणता बक्षीस द्या म्हणता तुमचे जुने पानं बघा तुम्ही सर जुने पानं इथं काढले तुम्ही मगाशी या बा इथं पहा या बा जे पानं जुने आहेत काढून दाखवा मला तुम्ही जुने पानं खालचे बघा सगळ्यांनी बघा खाली पानं आहे का थोडे हातामध्ये घ्या दाखवा तेव्हा यांच्याकडे पाणी बघा. जुन्या पानाला बुरशी लागते बरोबर आहे की नाही. यांचं पान ह्युमस बनलंय काय तुम्हाला मी चॅलेंज करतो यांचं खालचं पान घेऊन जा तुमच्या याच्यामध्ये टाका कशामध्ये तुळशीमध्ये त्याचं खत बनतं का नाही बघा 8-10 दिवसामध्ये काय बनेल खत 1 नंबरचं खत. असली पान आहे ना आम्ही पहिलं रासायनिक वापरायचो तेव्हा पोत्यानं काढायचं पोत्याने काय करायचे पानं बाहेर काढायची. केमिकलवाले सगळे लोक आज काढताय का नाही का बरं हां त्याला रोग राहतो. याला रोग आहे का हे बघा ही फांदी मजुरांकडून तुटून खाली पडली ही जाग्यावर मुरचंडून गेली वाळून गेली पण हिला कुठला रोग मग रोग कोणाला होतो कमजोरीमुळे रोग होतो. हे रामसर हे जपाला काढला नाही आम्हाला वेळच नाही. तुम्ही आजपर्यंत एकदाही पाला काढला नाही म्हणजे देठाजवळ जो पाला होता त्याचं खत बनवून गेलं केव्हाच. लक्षात घ्या मी नेहमी सांगतो याचा म्हणजे ना वाळाच नाही मुळात ह्याचा पाला. एक बी पान वाढलं नाही जी पहिलं आहे का जे नाही 1 नंबरचं पान वाढलं परत पानच वाढलं 5 महिन्यामध्ये एकही पान वाढलं नाही किती जादू आहे. आणि जे वाढलं त्याचं खत झालं. बरोबर आहे की महत्वाचं मालाने ह्या वजन दिलं म्हणजे जी अहो आवडतं पानाला वजन आहे ना. हा. बघा आता माझ्या हातामध्ये मुळी आहे ही बघा ही याची मुळी आहे. मी 1 तासापूर्वी काय केली आहे
तोडली, हिला फुटवे बघा किती आहे की नाही, हिला जबरदस्त फुटवे बघा, झूम करून बघा, जवळ येऊन बघा वाटल्यास. म्हणजे ही जी मुळी आहे, ह्या मुळीची जादू आहे की ह्या मुळीमुळेच हे पान तुम्ही मला मागास दिलं बघा, हे पान ह्या मुळीमुळे, पानाचं लाईफ कोणाच्या हातात आहे, मुळीच्या, आणि या स्ट्रॉबेरीचं जीव कोणाच्या ताब्यात आहे, पानाच्या, आणि आकार बघा दोघांचा आहे. म्हणजे आज 5 महिन्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, आता कोणता चालू आहे, 6वा महिना लागला आहे, आणि पानाची हेल्थ पहा. हॅलो, म्हणजे या पानाला रिझर्व कधी लागलाच नाही. मग पानाला रिझर्व नाही लागला म्हणून पान कधी वाळलं, केमिकलमध्ये पानाला रिझर्व लागतो आणि पान वाळून जातं, त्याचं आयुष्य काय होतं, कमी होतं. आज तुम्हाला विश्वास होता का कधी का केमिकल शिवाय स्ट्रॉबेरी पिकू शकते? नाही, मला तर म्हणजे दरवर्षी मी पुढंच चालू आहे. केमिकलपासून लांब चालले तुम्ही हो, आणि अवरेजला पुढं चालू का हो, एखादा फवारा वारा म्हणले नाही का? आणि औषध काय होतंय म्हणजे ही दरवर्षी आपलं ट्रे धरलं एवढं मनात की त्याच्या पुढंच जाते. मला सांगा, मनात तेवढे ट्रे धरतात त्याच्या पुढे जाते. पुढे जातोय, आकडा सुद्धा पुढे जातोय. काय सांगाल सर्व शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या? पहिली जमीन सुधारावा, गेल्या गेल्या माती हातात घ्या. वावरात गेल्या गेल्या काय पाहायला शिका, माती माती पाहायला शिका, त्याला वापशाव ठेवा. तिला नेहमी वापशावर आणि सुगंधित ठेवा. हो, बस. बघा, सुगंधी पुष्टी वर्धनम, तुम्ही जे तुमच्या हातात आहे, पान असो, झाड असो, माणूस असो, जेवण असो, काम असो, त्याचा सुगंध वाढवा आणि त्या सुगंध पुष्ट करा त्याचा. आपण काय करतो, दुर्गंध करतो की नाही, आणि म्हणून मृत्यू येतो आपल्याला. आता आपल्या विहिरीला जर इतकं पाणी आहे की मोटर 24 तास चालू केली तर हालत नाही, पण मी पाणी तसंच ठेवतो, आहे की नाही. पाणी हे पिकाचं जीवन नाही, पिकाचं जीवन काय आहे, सेंद्रिय कर्ब. हे परत आता काय झालं, सिद्ध झालं. आजचे आपले लोक सातारा, सांगलीमध्ये, महाबळेश्वरमध्ये लोक कशाने वाया गेले, पाण्यामुळे. तेव्हा सर्वांनी अमृत जल वापरा, बेसल स्ट्रॉंग टाका, आणि दर हप्त्याला LSQची शिलाजीत ट्रीटमेंट करा. आणि ज्यांना परवडत नाही त्यांनी एसटी विधीचं नाव घेऊ नका. इथे फक्त लखपती करोडपती तयार होतात, इथे भिकारी तयार करायचा कारखाना नाही आहे. त्यांनी केमिकल वापरा. काय म्हणजे तुमचं संयम ज्याला आहे का पूर्ण ताकदीने वापरा, 200% वापरा. आणि आज काय होते, समजा आता ह्यांनी 200% वापरलं, सेंद्रित जमिनीत कर्बच नाहीये तर काय होणार, नाही निघून तो जोपर्यंत भरून निघत नाही, तो त्याला ही पाहिजे, कमीत कमी त्यांनी 3 बेसल डोस टाकलेच पाहिजे. ब्रशरवाली बी सगळी बघून गेली प्लॉट आपला. काय म्हटले ते, म्हणले आमच्या तिथे बी नाही असला प्लॉट, कुठंच नाही. कुठं अहो कुठंच नाही, म्हणजे पॉली हाऊस, ग्रीन हाऊस मध्ये सुद्धा असा प्लॉट नाही. मेन बेलार, हा? फिंगर, बेलारची शेतकरी सगळी आली बघून गेली, म्हणजे एकानं बघून गेली की 10 जणांनी लावलं. बर, काय म्हटलं काय पण ते? असला प्लॉट कुठंच नाही. बरं, मग पाहून गेल्यावर प्लॉट बघायचे ना आम्ही, माल भरायचो का नाही, हा त्यासनी विश्वास वाटायचा नाही, मी पाहिजे. बर, ते स्वतः मोजायचे, हा. बॉक्स मोजायचे. हा. बर, तो आमचं दुपारीत कधी 35-40 व्हायचं, हा 2 वाजेपर्यंत हा. 35-40 बॉक्स व्हायचं. हा, मग ती तोंडात बोट घालून गपचिप निघून जायचे. मग ते कधी म्हटलं नाही तुम्हाला, तुम्ही का बरं असं आणि कसं आपण पिकवलं? असं फोनवर म्हणलं का नाही बाबा माझं 70 आउटर निघते, हा, नाही कोण हो विश्वास म्हणलं. बसत नाही. नाही म्हणजे 1 एकरमध्ये किंवा 35 गुंठ्यात असं निघू ते शकत काय नाही. झालं, क्षेत्र आपलं ह्याकडे होईल. किती निघतं बस सरासरी एक महाबळेश्वरला किती राउटर निघता, आउटर किती निघता? कमी निघते. 1 एकरमध्ये किती निघता बा? तुमचे 70 येते, त्यांचे किती निघता? जनरली किती निघता? 20-25 हो, 30. मॅक्झिमम केले तर 25च्या आसपास. आता यांचे किती निघता आहे? 70. कोण विश्वास ठेवेल? 1 एकरमध्ये समजा 30 लाख झाले म्हटलं तर कोण विश्वास? आणि अजून बंद नाही आहे, अजून खजाना. आता गावात आपण सहज म्हटलं ना, आपण आज बाबा 50 आउटर निघाले, येडवला नाही भास्कर जाधव, हो. ते पैसे जास्त झाल्यामुळे येडवला असं म्हणत असतील. मग आम्ही प्लॉट काय केला, हा. आज 50 आउटर तोडायचं, हा. उद्या 30-40 तोडायचं, म्हणजे हा. व्यापारी काय म्हटला, तुझा तो रोज माली होती. हा, आमचे केबलवाले आहेत, टीव्ही केबल, बर बर, ते ह्या रूटने निघाले होते. हा. त्यांना म्हणजे त्यांनी ऐकून होते की केबलवाले? हा, की म्हणजे स्ट्रॉबेरी भारी आहे, खूप छान आहे. हा. आले बसले आणि नंतर ते म्हणले, आम्ही खा म्हणून सांगितलं, हा, हा. ते नको म्हणले, त्याला म्हणजे केमिकल असतं खूप. बरोबर आजारी पडेल मी. बरोबर आहे. ऐकलं का? मला भीती वाटते, मला एवढं जीवाला घाबरतंय, ऑर्गॅनिक आहे खा खा, बरं बरं. बघा फक्त. हा आम्ही लाल झालेली स्ट्रॉबेरी साईडला काढून ठेवतो, हा, टब भरून स्ट्रॉबेरी ठेवली होती. बर बर बर. त्यांनी स्टार्टिंगला एक घेऊन खाल्ली, त्यांना इतकी टेस्टी लागली की त्यांनी तो अर्धा टप करून टाकला बसल्या जागेवर. दुसऱ्या दिवशी फॅमिली घेऊन आला, खाल्ली 3 टप नेलं भरून दुसऱ्या दिवशी फॅमिली घेऊन या भावात. फुकट.
तुमच्याकडून फुकट किती लोकांनी खाऊन नेले आतापर्यंत? लय भरपूर. भरपूर पुन्हा आपण कधीच नाही हसत हा? खेळत. खाल्ल्याने काही कमीच नाही त्याच्या पडत. स्कूलमध्ये आहे ना एका शिक्षक म्हणजे इथे त्यांचं शेजारीच शेत तरी आमचं येते ना रोजचं 3-4 आउटर त्यांना खायला काय जाते 150 रुपये ट्रेन जाग्यावर गावात हे जातात. जाते ती गावात जाते गावात कोण पाहुण्यांच्याकडे वगैरे जाणार असलं तर नाही लगेच नेते. अच्छा, हा भेट म्हणून. हा आणि खायला तर किती आता काही नाही येते ती वावरात नाही लई खाते ती. खाल्ल्याने काही कमी पडत नाही. नाही एवढा बाजार असून तरी जास्त येत जास्त येतं. यार काय पोर आहे मग, एकाच्या मनामध्ये स्वार्थ नाही. उद्या आयट्यात आहे तर त्यानं म्हणला माझ्या मित्रांना ह्यांना न्यायची. एकदा एक ट्रेन ह्याला म्हणलं अजून मागितली, म्हणलं नाही. म्हणजे लक्षात घ्या, नुसतं मातीसाठी दिल उदार नाहीये, माणसांसाठी सुद्धा दिल उद्या इतना आता बडा आहे. उद्या 30 आउटर निघते ती 35 निघतील. हा अच्छा, म्हणजे खायला दिले तर हो नाहीतर आपण चेंगाटपणा केला तर 30 बी नाही 25 निघणार. क्या बात आहे, टाळ्या वाजवल्या पाहिजे याला, जोरदार. हा? अरे दिल बडा होना चाहिए. हो आम्ही खायला कधीच कोणाला नाही म्हणत. बरोबर आहे ना. आणि हे फक्त SCT वैदिक फॅमिलीमध्ये शक्य आहे. हो हे केमिकलच्या फॅमिली शक्य नाही. हे घरातल्यांना खाऊन देत नाही तर. अहो 500 रुपये ट्रे मध्ये कोण म्हणणार आहे का खा? 500 रुपये ट्रे मध्ये खाल्ली हो आता आमचं कसं 5 किलो म्हणजे एक स्ट्रॉबेरी खाली का 12 रुपये, हो एकटा वगैरे खाल्ली 50 खाल्ले का गेले 600 रुपये. जवळच आहे. दर रविवारी आसगावची पोरं असतात हा. खायला रविवारी. म्हणजे एवढी स्ट्रॉबेरी बाजार 500 होते तरी पण नाही, आणि आज बाजार समजा 150 तरी पण नाही. खावा एक ना. वा 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 वा. बरं मला सांगा, तुम्ही पूर्वी करायचे तर खर्च यायचा, परत त्रास खूप होता, आता काय त्रास आहे याच्यामध्ये? नाही खर्च लोक जे करतायत कष्ट आणि तुम्ही जे करतायत, तुम्हाला फक्त तोडायचा त्रास आहे, बाकी काय काम आहे याच्यामध्ये? आम्ही शक्यतो करून पॅकिंगलाच असतो. बाकी काय? इथनं चालू झालं ना हा. आम्ही त्या दिवशी आहे ना किती बघा 7-14 वळीत हा 23 आउटर निघालेलं. बर. आमच्या जन्मात कधी निघाल नाहीत. कधी नाही. त्याकडेच्या वळीत एका एका दिवसात त्या 14 लाईनीत हा आम्ही आपलं तर 23 आउटर निघाल. बरं, आता किती दिवस चालेल हा प्लॉट? ही मी तुम्हाला नाही म्हणलं, ही पुढचं रेकॉर्ड सांगू शकत नाही वैदिक म्हणजे जवळ चालेल, चालेल. जवळ चालेल तवर तुम्ही हटत. आता व्यापारी आपला जोडीदार आहे ना, तो म्हणतो Silent करा. तो कटाळते का तुम्ही कटाळताय बघू. कोण म्हणे? व्यापारीची आपली मंडळी, हा ते काय म्हणले? तुम्ही कटाळते का आम्ही कटाळते बघू. बघू, ही रेस लागली आता. बघ रेस पाय भाऊ. हा काय नाही त्यांचा अगदी आमचं 4-2 ऑर्डर भरलं तरी ती नेणार. तुमचं मन एवढं मोठं कशामुळे झालंय? पैसे जास्त झाले होते, लोक हलकट होतात. तो नाही हलकट खतं टाकली की हलकट होतात. असे फोलकट खतं टाकायचे केमिकलचे विषारी, हलकटच होणार. आणि हे असं अमृत पिकवल्यावर माणूस काय होतो? उदार होतो. नाही आम्ही उलट तुम्ही लेट आला, आम्ही सगळ्यांना तुळून नेला पनेट वगैरे आणून ठेवलेली. म्हणलं जेवढी वा, तुम्ही रात्री का आले? उद्या परत या सकाळी. हो, या सकाळी सगळ्यांनी परत. हा आज तुमचा परिवार एकत्र आहे, लाखो रुपये तुमच्या पुढे फिके आहे, तुमच्यावर वळवून टाकले तरी काही फरक पडत नाही. हे याला श्रीमंती म्हणतात, याला श्रीमंती म्हणतात. टाळ्या वाजवल्या पाहिजे. माणसं श्रीमंत झाली पाहिजे, बँका नाही. नाही जमीन आपली श्रीमंत झाली तर आपण जमीन जर श्रीमंत झाली तर शेतकरी आपोआप श्रीमंत, तो पैशानी पण आणि मनाने पण. वावरात तण दाखवा. हा. कुठं घाण दिसतंय कुठंच नाही. दाखवा कोणी तुम्ही बी. तण काढायच्या मागे लागत नाही. तण याच्यामध्ये येतं का? काहीच नाही. असल्यामुळे येतच नाही ना. पाणी नाही. आणि वैदिक मध्ये तण कुठं होतं? मग ती जिथं फाटलंय तिथं पण तण नाही ना. दाखवा ती म्हणलं की तुमचा कागद काही ठिकाणी फाटलाय, धक्का लागून विरळून, बरोबर आहे, तर तिथं पण तणाचा तपास नाहीये. उलट माती तिथली चांगली आहे. थोडक्यात शेतकऱ्यांना मला एवढं सांगायचं आहे, SCT वैदिकमध्ये तुम्हाला करोडपती होण्यासाठी तुम्ही आंबा लावा, कांदा लावा, टोमॅटो लावा, ड्रॅगन लावा, स्ट्रॉबेरी लावा, ज्याला आवडते पीक ती लावा. ते लावा. स्ट्रॉबेरी आवडते फक्त तुम्ही माती श्रीमंत करा. माती श्रीमंत करा. बाकी काय नाही. आपलं बाकी शेतकरी काय करते ती आज टाकलं की उद्या रिझल्ट नाही, परवा बंद. रोजचा तोडा किती होतो आता? रोजचा आमचं कमीत कमी 30 आउटर तर 30 19 30 तरी 200 ट्रे जातो. 200 ट्रे गुणिले एक ट्रे 150. केवढ्याला? 150 रुपयाला. किती झाले? 3000 रुपये. 30,000. हा म्हणजे तुम्ही हिशोब केला, चांगलं झालं. म्हणजे मला झोपले का काय तुम्ही? म्हणजे 30,000 रुपये एका एकरात चालूच आहे रोज. चालू रोज किती महिन्यांनी? 5 महिन्यांनी. मागचे 5 महिने सोडून दिले. सोडून दे. आज जर 5 म्हणजे 30,000 गुणिले 3 30 दिवस किती झाले? 9 लाख हार होईल तुम्हाला. 9 लाख हार दर महिन्याला. दर महिन्याला 9 लाख हार. 5 महिन्यांनी कंटिन्यू चालू आहे. मागचे 5 महिने 9 लाख हार झाले. हा? म्हणजे यावर्षी तुम्ही
रेकॉर्ड म्हणून तेच की ना, अजून झाडाला कायच नाही की एक अख्ख्या 16,000 झाडात एक बी झाड वा वा फिकं नाही. परमेश्वराचे खूप आभार, तुम्हाला हा दिवस त्यांनी बघायला दिला आणि असाच दिवस प्रत्येक शेतकऱ्याला बघायला मिळावा या भागामध्ये. जाताना वाटरला तिथं असते ना, बर ते आम्ही घ्यायचो. तर ती स्ट्रॉबेरी खाल्ली का नाही, बर की मला त्या दिवशी उपाशीच राहायचं, दात आंबायचे. दात आंबायचे. त्याचं कारण आहे सांगतो, स्ट्रॉबेरी ही फास्ट अपटेक करते खतं आणि रसायनांच्या मध्ये ॲसिड जास्त राहतं. ती रसायनांमधलं ॲसिड ओढून घेते, ॲसिड लविंग घेते, मग ती ॲसिड ओढून घेते आणि हिच्यामध्ये ॲसिडचं प्रमाण सगळ्यात जास्त राहतं. त्याच्यामुळे ती तुम्हाला कशी लागते, आंबट. परंतु ह्याच्यामध्ये आंबटपणा का नाही, अल्कलाईन गुणधर्म का बरे, कारण कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे. कार्बनचं प्रमाण वाढलं की कार्बोहायड्रेट वाढतं आणि कार्बोहायड्रेट म्हणजे शुगर. आणि तुम्ही जे खात होते त्याच्यामध्ये ॲसिड जास्त होतं. ते ॲसिड तुमच्या दातांच्या ॲनिमलला काय करायचं, लूज करायचं. आणि म्हणून तुम्हाला त्यामुळे ते जोपर्यंत ॲसिडचा प्रभाव आहे तो दातांचं जे आउटर लेअर आहे ते असं नाजूक होऊन जातं, म्हणजे डायरेक्ट असं लवचिक होतं. म्हणून तुम्हाला ते काही खाऊ देत नाही. स्ट्रॉबेरी म्हणजे स्ट्रॉ याच्यामध्ये खोसायची, अरे बाय पद्धत अशी, ह्याच्यामध्ये पद्धत अशी असते, हिचा देठ काढायचा असं मागून, निघतच नाही. म्हणजे हिचं नावच बदलून टाकलं तुम्ही, हिचं हार्डबेरी झाली. हां, म्हणजे हे मागचं देठ काढायचा, त्याच्यामध्ये स्ट्रॉ घालायची आणि ती ओढायची. मग एवढी ती गर असतो आतमध्ये, म्हणजे एकदम लिक्विड असते. परंतु ही स्ट्रॉबेरीचं डायरेक्ट गर वाढलेलं आहे, त्याच्यामुळे हिचं नाव बदलून ठेवण्यात आता ही. आणि हे असला उन्हाळा आहे की 33 अंश तापमान आहे. अहो 37, आम्ही आलो तेव्हा 37 होतं. मग असलं तापमान हे फळ एवढं राहते गार, म्हणजे जोक नाही. कुठं कुठं माल गेला, बेंगलोर, केरळ, गोवा. आता कळतो का तुम्हाला कुठं माल जातो ते, काय रिप्लाय येतो, रिप्लाय आमचा बीजेशिवाय मालच. बीजे का माल डालो, बीजे किसका किसका बीजे का बीजे भास्कर आम्ही जाधव, ते ऐकतो. तुमचा ब्रँड बनला ना, ब्रँड ब्रँड माझं नाव झालं. त्या बात आहे. बीजे साठी येतो जोरदार टाळ्या. आणि मी नाव नाही ना टाकलं हा, तरी व्यापारी ओळखते बीजेचा माल. बीजेचाच माल आहे. त्यांनी काय केलं, एकदा नाव चेंज केलं हा. आणि आपले आउटर टाकले. आपले आउटर असल्याशिवाय ना दुसऱ्यांचा माल पुढे घेत जातच नाही. बरोबर. मग त्यांचा आपला व्यापारी. मग काय झालं? आम्ही काय केलं, रोज तोडत होतो हा हा आणि आता विंटरचा बंद मग म्हणजे करायचं. आमच्या आम्ही लालूच्या नाव winter टाकला, LG केलं. जे केला हा, तरी सुद्धा लगेच त्यांनी लगेच ओळखला. हा बीजेचाच बीजेचाच माल आहे. बीजेचा माल नवीन नावाने आला. आणि जर दुसऱ्याचे तुमचे आउटर पाठवले तर ते ओळखणार का, दुसऱ्याच्या मालाला तुम्ही आउटर वापरला बीजेचा. वा, क्या बात आहे, व्हेरी गुड. काय जादू आहे. 4 दिवसाला आपण याच ठिकाणी ट्रॅक्टर मधून आलो होतो, दलदलीमुळे रस्ता चांगला नव्हता, बरोबर आहे ना. आणि त्यावेळेस आपण आल्याचा व्हिडिओ घेतला होता आणि थोडा ऊसाचा घेतला होता. तर आलाचा आपण इथं आलो कुठं तेव्हा, इथं ऊस होता. इथं ऊस होता. त्यावेळेस आपण आलं बघितलं होतं. आता मला सांगा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की एवढा तुमचा जो प्रदीर्घ जे काळ आहे, एवढ्या याच्यामध्ये तुम्ही स्थैर्य कसं ठेवलं, डोक्याचं शांतता. बघा, पैसा आल्यावर, प्रसिद्धी आल्यावर, नाव आल्यावर माणूस काय होतो, भरकटतो. तुम्ही का नाही भरकटले? नाही, माझं आपलं पहिल्यापासून शांत स्वभाव, म्हणजे आपलं काम मी करणे आता पण स्वतः. खूप शेतकरी पाहिले. मी SCT वैदिकमध्ये आतापर्यंत लखपती झालेले, करोडपती झालेले शेतकरी पाहिले. पण सरला मॅडम आणि असे अनेक शेतकरी आहेत. त्याच्यानंतर आज हे आहेत भास्कर जाधव. हे 2 माणसं आजपर्यंत कधी बी मला, आपण त्याला म्हणतो उल्लू झालेले, म्हणजे अहंकार झालेले पाहिले नाही. त्यांनी आत्तापर्यंत कधीही लोकांना खोटं मार्गदर्शन केलं नाही, किंवा बा ते आता पहिल्यासारखे रिझल्ट नाही, नाही. मला फोन आला का नाही, मी लय समजून सांगतो. तास हे वैतागते ती. टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण. खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. बघा, एवढ्या व्यापातून तासभर वेळ काढून सत्य सांगता. हो. राम सरांनी तुम्हाला किती पैसे दिले असतील, तुम्ही एवढं सगळं कौतुक करताय SCT वैदिकचं. नाही, मी कधीच नाही, म्हणजे असं की कंपनी मोठी व्हावी असं काय नाही. माझं कसं, ते शेतकरी मोठा व्हावा, कंपनी मोठी होती. बरोबर आहे. आजपर्यंत कधी आमच्या ऑफिसकडून किंवा मयूर सरांकडून तुम्हाला असं कधी इकडून अशा गुदगुल्या नाही, नाही. का बाबा थोडंसं मयूर सरासनीच कुठं वाटायचं उत्पन्न कमी निघतंय काय. माणूस बदलावं लागेल मला तर. एंडेवर, आपल्या एंडेवरने आज मदत केली आपल्याला सगळ्यांना, आहे की नाही. एंडेवरने आणि या सर्व टीमने मदत केली. प्रसाद सर आहेत, अभिजित आहे, त्यांची सगळी टीम आहे. फक्त एकच लक्षात ठेवायचं, ज्याच्यामुळे आपण मोठे, त्याच्याची कधीच गद्दारी करायची नाही. आणि ते जर तुम्ही कायम आयुष्यभर त्याचं जर ऋण ठेवलं, त्याला कृतज्ञता म्हणतात. आणि जोपर्यंत तुम्ही हिरवे आहात, तुम्ही कधीच पिकणं म्हणजे गळणार नाही. तुम्ही ज्या दिवशी पिकाल त्या दिवशी झाडावरून गळून पडाल. आलं लक्षामध्ये. SCT वैदिकचं झाड आहे, परमेश्वराने लावलेलं.
त्या झाडाला तुमचं एवढं सुंदर फळ आहे. असलं कुठं ताकद गावायची तुम्हालाच पहिलं वाटत होतं की केमिकल शिवाय होऊ शकत नाही, तुम्हीच म्हणायचे 5 वर्षापूर्वी. ना ते पहिलं कसं व्हायचं आपलं नुसतं एसिटी होतं हा, आणि तेव्हाच केमिकल चालायचं. मग त्याच लोकांना काय सांगाल जे वैदिकला आज घाबरताय किंवा ते केमिकल मिक्स करताय? नाही जे आता वैदिक आहे का नाही, वैदिक इतकं काय आहे की उत्पन्न तुमचं रेकॉर्ड वगैरे निघणारच लिहून काय बी करा. तुम्हाला मिक्स करावं असं कधी वाटलं नाही का? नाही आता गुपचूप कसं कधी म्हणजे 05234 0050? ही कसं पीक आहे एवढं म्हणजे वैदिक वापरेल हा, तेवढं उत्पन्न तेवढं चांगलं आहे. म्हणजे वैदिक वापरलं तर काही कमी पडत जास्त नाही पण ते जास्त ताकदीने वापरलं पाहिजे. आता जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सगळ्यांना पडतो, ठीक आहे तुम्ही आकडा सांगता 30-35चा, पण तुम्ही खर्च किती केला असेल आतापर्यंत? तुमचा काही हिशोब नाही मला माहिती आहे. बरं? प्लॉटला म्हणलं ना तर 3 ते 3.5 लाख रुपये. म्हणजे 3.5 लाख रुपयावरती त्यांना किती उत्पन्न मिळालंय? 35 लाख रुपये. म्हणजे 1 रुपयाला किती रुपये मिळाले? 10 रुपये. आणि आत्तापर्यंत अजून पुढे सगळा बोनस आहे, बरोबर आहे, राईट? म्हणजे आपण हे सूत्र तुम्ही आज सगळ्या जगाला दिलं की दर हप्त्याला जर तुम्ही LSQ ट्रीटमेंट शिलाजीतची दिली आणि पॉवरफुल बेसल डोस दिला तर भाजीपाला हटत नाही, बरोबर आहे की माझं नाही? कसं असते हे वातावरण कितीही बदलो. संध्याकाळचाच व्हिडिओ काढला ना, हो बरोबर का? 7 वर्षापूर्वी घरी रात्रीचा व्हिडिओ काढला होता. रात्री किती वाजता? 12 वाजता काढलं. तेव्हा 40 झालं. आता किती वाजले? पाहुणे आता किती वाजले? 9:15 वाजले, बरोबर आहे ना? नाही पण तुमची मेहनत आहे ना ती बघून मला तारुण्य येते जवळ, आहे की नाही? भास्कर जाधव सारखे माणसं घडले, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. चालतंय. जय सिटी वैदिक. चला शेती करूया मित्रांनो. आत्ताच आपण इथेच शेजारचा एक प्लॉट बघितला. आता आपण इथे केमिकलचा प्लॉट बघतोय. तुमचं नाव? विवेक शिंदे. अच्छा. आता पाठीमागे हा जो डोंगर दिसतोय हा डोंगर कॉमन आहे, बरोबर आहे ना दोन्ही प्लॉटमध्ये? आपण जर इथे पाहिलं तर हा पण प्लॉट आपण ऑक्टोबरमध्ये लावला आहे. कुठली व्हरायटी ही? विंटर आहे. अच्छा. आपल्याकडे 7 व्हरायटी आहेत. ही म्हणून आहे हा आणि ही विंटर आहे. हा. अच्छा. तसा विचार केला तर फारसा काही फरक नाही. म्हणजे आता तुम्ही किती दिवस झाले याचं हार्वेस्टिंग आता करताय? एक 3 महिने. 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये 20 गुंठ्यात किती ट्रे गेले असतील? एक 1,500. 1,500 गेले. हा. म्हणजे 1,500 ट्रे गेलेले आहेत, बरोबर ना? आणि साधारणतः याचं किती खर्च आला असेल तुम्हाला? एक लाखाच्या आसपास. 1 लाखाच्या आसपास खर्च आला. आणि 1,500 ट्रे गेले. किती पैसे झाले याचे? काय 1,500 ट्रेचे 1.5 लाख. 1.5 लाख रुपये झाले. हो. आता शेजारी ते भास्कर जाधवांचा एक प्लॉट आहे. हो. त्यांचे एवढे भरमसाठ ट्रेन येतात, अजून त्यांचं एकही पान जाळलेलं नाही, प्लॉट एकदम एक नंबर आहे. मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का नेमकी काय झालं असेल त्यांचं? बरोबर. सगळीकडे चर्चा चालू आहे त्यांच्या प्लॉटची. हो. तर दरवर्षी पिकवतात ते हो. आणि दरवर्षी त्यांचं उत्पन्न काय वाढत चाललंय? वाढत चाललंय. काय वाटतं तुम्हाला एक तरुण म्हणून? तर सेंद्रियकडे वळलं पाहिजे. ऑर्गॅनिककडे वळलं Organic पाहिजे. कडे. आणि ते तर वैदिक करतात, म्हणजे ऑर्गॅनिकपेक्षाही 10 पावलं पुढे. मग त्यांचा मालही कमी होत नाही, त्यांचं पीकही खराब होत नाही. मग काय जादू आहे बा? तुम्ही काय खत टाकत नाही का याला? टाकतो. काय काय टाकता याला? आता 52, 34, 12, 61 वॉटर सोल्युबल सारखे सर्व चालूच आहे. म्हणजे तुम्ही वॉटर सोल्युबल किती दिवसांनी देता? एक 3 ते 4 दिवसाच्या gap किती ने. किलो देता अर्ध्या गुंठ्याला? आपल्या अर्ध्या एकरला 3 किलो. 3 किलो रेग्युलर देता? हा. किती प्रकारचे देता? एक 4 प्रकारात. 4 प्रकारचे तुम्ही 3-3 किलो रेग्युलर देता. म्हणजे 12 किलो जवळजवळ हप्त्याला जातात. म्हणजे 500 रुपये किलो जरी धरला सर, 12×7 = 84. 8,000 रुपये 8,400 तुमचा दर हप्त्याला काय तो खर्च येतो. आणि मग त्याप्रमाणे तुमचा खर्च जर पकडला तर लाखा रुपयांपर्यंत जातो. परंतु त्या बदल्यामध्ये पाहिजे तसं उत्पन्न टिकत नाही, प्लॉटमध्येच खराब होतो. फिल्टरला ते क्षार दिसत आहे, बरोबर ना? आज तुमचा बेड आहे समजा, या बेडला खाली काय आलं आहे? क्षार आलेले, पूर्ण शेवाळ आलेले, बरोबर आहे ना? आणि माती तुमची कशी एकदम डायरेक्ट कडक. या मातीवर सुद्धा क्षाराचा काय आलाय बघा, इथं साखा आलाय ना? म्हणजे तुमची जमीनच काय झाली? पूर्ण टाईट झाली. जमिनीचं आरोग्य जर खराब असेल तर पीक काहीच करू शकत नाही. माती जर कमजोर असेल तर पीक सुद्धा काय राहणार? कमजोर राहणार. आणि मालक सुद्धा कमजोर राहणार. बरोबर आहे की नाही? चला, धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल.